हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जय श्रीन महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 2 फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब सबस्क्राईब करा. चला तर म्हणूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर नवी दिल्ली येथे झालेल्या 77व्या प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राच्या गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या विषयावर चित्ररथाने राज्याच्या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये गुजरात राज्याचा चित्ररथ ऑनलाईन मतदारांद्वारे लोकपसंतीनुसार पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनाची थीम वंदे मातरमची 150 वर्षे ही होती. केरळ राज्याने बॅसिलस सबटिलिसला राज्य सूक्ष्मजंतू म्हणून घोषित केले. राज्य सूक्ष्मजंतू घोषित करणारे हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. महाराष्ट्र राज्याने भारतातील पहिले रजोनिवृत्ती कार्यक्रम सुरू केलेला आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी संबलपूर जिल्ह्यातील लपंगा येथे भारतातील पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन केले. FRP. पुढे पाहूया. मध्य प्रदेश राज्यपालांनी 2026 हे कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. पुढे पाहूया. ज्येष्ठ अभिनेत्री शारदा यांची मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी 2025च्या प्रतिष्ठेच्या JC डॅनियल पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. BCCIचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचे 84व्या वर्षी निधन झाले. दरवर्षी 27 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय हॉलोकॉस्ट स्मृती दिन साजरा केला जातो. पुढे पाहूया. ऑपरेशन मेगाबुरू ही नक्षलविरोधी कारवाई झारखंड राज्यात राबवली जात आहे. जागतिक आर्थिक मंचाने आंध्र प्रदेश सरकारच्या भागीदारीत ऊर्जा संक्रमण व सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारे सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन स्थापित करण्याची घोषणा केलेली आहे. पुढे पाहूया. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर चंद्रकांत लहरिया हे प्रतिष्ठित विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहे. उत्तराखंड राज्याने समान नागरी संहिता अध्यादेश 2026 लागू केलेला आहे. पुढे पाहूया. भारतीय रेल्वेने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर ASC अर्जुन नावाचा मानवीय रोबोट तैनात केला आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस दरवर्षी 28 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत ग्राहकांसाठी सुनिश्चित पेन्शन फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी 15 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. पुढे पाहूया. 2024 मध्ये मेक्सिको हा देश चांदी उत्पादनात अव्वल ठरला असून त्यापाठोपाठ चीन व पेरू यांचा क्रमांक लागतो. भारतातील फुटवेअर ब्रँड रेड चीफने बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना यांची आपल्या नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषणा केलेली आहे. पुढे पाहूया. 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक फ्रेंच खासदारांनी मंजूर केलेले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.